हॅलो गाईज, आता मी चालले मुंबईला त्याला शॉपिंग करायची म्हणून. आता एक मम्मी वे सोबत राहते आहे. मम्मी ऐकू मम्मी, आता बघूया आपण पुढचा ब्लॉग दाखवतो तुम्हाला मुंबईचा. चला या सोबत राहा. ऐकर या आत्या आम्हाला भेटली फायनली. तर मम्मी आता मम्मी पडली असे वाचली. आरती आहे चला आता बघूया, रेल्वे स्टेशनला भेटू. आता दुसरे आत्या सोबत आहे. खूप वाजता गेलं तुम्हाला दाखवतो. तर मस्जिद बंदरला उतरले. मस्जिद बंदर इथून स्टेशनशी उतरला. आपण चालले. तर कुठल्या शॉपमध्ये जायचे? कुठल्या? मस्जिद बंदरची इथं बिल्डिंग. आता बघूया, आता पुढं दाखवतो. आता कुठल्या शॉपमध्ये येतो त्या. आता कुठं जायचे बघा, बघूया दाखवतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. बघूया आता आम्ही आलो मच्छीच्या मार्केटमध्ये. वावरी बिवरी बघता कुठे हे बघा. इथं वावरे सगळे भारी भारी वावरे. ते सगळं गर्ल बी भेटतो. मामा बसले, मामा बघता. ते चाललंय काय नक्की जाऊया. सगळे बघतात म्हणा. अरे इथं मम्मी आहे ना, आत्या दोन आत्या अरे मम्मी. असल्या मोठ्या मोठ्या पिढी काम चालू त्यांचं. ए कुठं जायचे? कुठं? ड्राय फ्रूट मार्केटला झालं. ड्राय फ्रूट मार्केटवर झाल्यानंतर फक्त ड्राय फ्रूट. आता इथं जातो. इथं सगळं मच्छीचं दिसतं. तर ड्राय फ्रूट इथं चाललं. बघू आता भेटतं. ले ट्रॉफिक नाही उतरलो डायरेक्ट. चलो चलतो. अख्खं भारी भारी गल भेटते. अख्खं भारी भारी गल डायरेक्ट शॉपच मोठं होतं. हां हे बघ वावरे बिवरी भेटू आपण फोटोला. चालू आहे फ्रूटच्या दुकानात. असते सगळीकडे फ्रूट आहे. त्याला घेतो फ्रूट, काजू, बदाम, पिस्ता इथं सगळं घेतात. बघा काय येतात त्या. 440, 900, 840 हे माग फोटोचं कलर दिलेलं आहे. नेलं इथे. काय तुमच्या दुकानाचं नाव काय? सांगा तुमचं सगळं खूप प्रॉपर. आम्ही शिकून मिळवले. आपलं दुकान मेवा समारेट म्हणून मस्जिद बंदरमध्ये आहे. मिडल ब्रिजा स्टेशनपासून जवळ आहे आणि होलसेल आणि 1 नंबर क्वालिटी आपल्याकडे ड्रायफ्रूटमध्ये. दुकान दाखवा. बघू शकता इथं सगळे काजू छान आहे. सगळे येतात. आता घेतला तुम्ही? घ्या घ्या पटापट घ्या. ज्यूस प्याला तो बनवतो पटापट. बघा ना तुम्हाला भेटतो. एक मिनिट. दमल्या मम्मीसोबत या रात्री येऊन सगळ्या दुकानात सुरुवात. बाबा बाबा हे सगळं जेवलं बिवलं सगळ्या आता या दुकानात शिरलं. काय बोलू आपण आता सुस्ता बिस्ता त्याचं मन मजूर बाबा थांबले इथं आता खायला. मुंबई देवी आमदार दर्शन करायला जातं. मम्मीसे गेली दर्शन करता येतं. लाईन होतं दर्शन करायचं. दर्शन करूया मुंबई देवी वरती. गेलं भेटलं तुम्हाला दाखवतो. देवी आहे. आता आलं तर मुंबई देवी पाया पडतो. मुंबई देवी आहे. चल चल
यांना रक्षाबंधन आले, राख्या गेल्यात आत्या रक्षाबंधन आले म्हणून आत्या गेले, मम्मी इथं बाहेर आहे. आता आम्ही आहे भोलेश्वर मार्केटला. आता याच्यानंतर चाललो मला नोटबुक आणायला. यांना राख्या आल्या जवळ म्हणून राख्या आणायला गेले आत्या. बघू लय ताण लागली तर पाणी घेतला, लय गरम आहे तर पाऊस बिलकुल बी ना पडत. बघूया तर पुढचा ब्लॉक कंटिन्यू करून नेक्स्ट. लय गचरे बघा तर लय गचरे तर भोलेश्वर मार्केटला थांबले. चला बघूया पुढचा ब्लॉक भेटूया. आत्ता बाबा यावेळी मला एवढा घाम फुटला होता, एवढी गरमी झाली की आमचं की शॉपिंग संपत नाही. आत्याला कसं एकदा स्टॉक उचला आत्याचं दुकान असतं ना, म्हणून यावी एवढे कचरी न आल्या. एवढी गरमी होतं बाबा. डुप्लिकेट सोना 50 टोला ते येतं. बघू काय आता करतं. आत्याला लय घामबिम फुटतं बाबा, लय गरमी आहे. आत्ताचे काय शॉपिंग आत्या घेतं दुकानानं विकायला. आत्याचं दुकान आहे स्वतःचं. एक सेकंड बघ मम्मी काय घेतं बघू दे बाबा. मम्मी काय घेतं, मम्मी घेते जवळसं पांगळे मिळता फक्त. तर आपण करूया कंटिन्यू. मग आपण आता काय भोलेश्वर मार्केटला आहोत, त्याच्यानंतर चाललो मंगलदास मार्केटला. मला दाखवेल नक्की बघा. आता मग दाखवतो बाहेर गेल्या बाबा, लय गरमी होतो बाबा. चाललो बाबा काय सांग एवढा कंटाळा आले. सगळे असं एक आत्या इथं बसले आणि मम्मी अरे आत दुसऱ्या आत्या तिथं आहे. आता काय करू लय गरमी झालेली म्हणजे 10 मिनटं आला. बघूया पुढच्या ब्लॉकमध्ये. आता भोलेश्वर मार्केटच्या आतमध्ये जाऊ. आता इथून निघतो आम्ही माझे पुस्तक घ्यायला दाखवत आहे तुम्हाला ब्लॉग. चलो बाय. वाटतं ऊन लागतं का? नाही ऊन लागत तर यंदा काली व्हायची बारी आली. आता सगळ्यात निघता घरी भुका येता. ते का ते चालले 5Gची स्पीड पकडल्या आत्याने त्या, म्हणून आम्ही झालो होतो सगळ्यांनी. आमच्या भारतात तर नाही वहिनीला आमचा ड्रेस पाहिजे होता. आठवण राहिली जोशना आत्याला मी आता आठवण दिली. जाऊ दे आता नंतर पुढच्या ब्लॉकमध्ये बघू. आता काय हो होय मला सॉस बी घ्यायचे, चपली घ्यायची आपल्याला. आता बघू पावसाचा मोसम आले, पाऊस नाही परत ऊन दाखवतं. तो बघा लय भारी दिसतो. यावे बाबा यावे एवढा सामी गावात लय दमलो. आता चाललो घरी. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा विसरू नका. फक्त यांचं काय चाललं डायरेक्ट घरी निघतो स्टॉप.